तुम्हाला अजून पण पाणीपुरीच्या कुरकुरीत अशा पुऱ्या घरी बनवायला जमत नाहीत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे पाणीपुरीचं गोड, आंबट आणि तिखट पाणी झटपट कसं बनवायचं ते पण बघूया. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठीचं योग्य प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी जाड रवा आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. अगदी 2-3 चिमूट इतकाच खाण्याचा सोडा आणि 2 चिमूट इतकं मीठ घेतलेलं आहे. तिन्ही वाट्या आपल्याला सारख्याच घ्यायच्या आहेत. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रवा आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. खाण्याचा सोडा 2-3 चिमूटच घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच वापरायचं आहे. यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे, कारण आपल्याला हे पीठ घट्टसर हवं आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणं शक्यतो सर्वांना अवघड वाटतं, कारण त्या व्यवस्थित कुरकुरीत होत नाहीत, लवकर नरम पडतात. त्यामुळे ते बनवण्याची रिस्क कोणी लवकर घेत नाही. पण ही अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला या सर्व टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता, हे मी छान मळून घेतलेलं आहे. तुम्हाला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. पुरीच्या पिठापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट हे मळून घ्यायचं आहे. याला अर्धा तास तसंच झाकून मुरत ठेवलं होतं. यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. यातला रवा भिजला जातो आणि पीठ अजून थोडंसं घट्टसर होतं, पण आपल्याला असंच पीठ हवं आहे. आणि यानंतर याला व्यवस्थित मळून घेतल्यानंतर ते बऱ्यापैकी लवचिक होतं. आता मी दाखवते आहे ना, त्याप्रमाणे आपल्याला अशा याच्या स्ट्रिप कट करून घ्यायच्या आहेत. एक स्ट्रिप आपल्याला अशी गोल गोल करून घ्यायची आहे आणि बाकीचं पीठ सुकायला नको आहे, त्यामुळे आपण एका कॅरी बॅगमध्ये ते ठेवून घेणार आहोत आणि लागल तसं काढून घ्यायचं आहे. आता याचे अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. आता आपण काय रेग्युलर बेसिसवरती पाणीपुरी बनवत नाही, त्यामुळे हे गोळे आपल्याकडून छोटे मोठे नक्कीच होतात. माझ्याकडून पण हे छोटे मोठेच झालेले आहेत. पण जवळपास सारखे गोळे बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर हे गोळे व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहे. थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला यावरती भुरळून ते एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे त्या जे गोळे एकमेकाला चिकटणार नाही. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे छोटे छोटे गोळे जे आहेत ते एक एक घेऊन छान लाटून घ्यायचे आहेत. आणि खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूपच पातळ पण ठेवायचं नाही. अशा प्रमाणामध्ये हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. खरं म्हणाल तर हे लाटण्यासाठी ना खूप वेळ लागतो, कारण छोटे छोटे गोळे आहेत आणि या इतक्याशा पिठापासून खूप साऱ्या पाणीपुरी बनतात. आणि आत्ताची सिच्युएशन बघता पाणीपुरी तरी अजिबात बाहेरची खायला नको आहे. तुमच्या मुलांना सुद्धा पाणीपुरी आवडत असेल तर अशाच प्रकारे घरीच त्यांना पाणीपुरी बनवून खाऊ घाला. आता तेल छान तापलेलं असायला हवं. यानंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक पुरी टाकून अशा प्रकारे त्यावरती झाऱ्याने तेल असं ढकलत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, अशी पुरी टाकल्या टाकल्या ती फुलली जाते आहे. आता यामधल्या काही पुऱ्या फुलत सुद्धा नाहीत, पण ते नॉर्मल आहे. खूप कमी पुऱ्या फुलत नाहीत असं होतं, पण जवळपास सर्वच पुऱ्या या फुलल्या जातात. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं आपल्याला गरजेचं असतं. पुरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या आपल्याला अशा प्रकारे त्यावरती तेल असं ढकलत राहायचं आहे, ज्यामुळे ना पुरी पटकन फुलली जाते. ज्या पुरीवरती आपल्याकडनं तेल ढकललं जात नाही ना, ती अशा प्रकारे फुलली जात नाही. त्यामुळे शक्यतो एक एक पुरी तळण्याचाच प्रयत्न करायचा आहे. आता या पुऱ्या बनवणं अजिबात अवघड नाही आहे. फक्त याचं जे प्रमाण आहे ना, ते व्यवस्थित मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण ज्या पुऱ्या केलेल्या होत्या ना, त्या आपल्याला सुती कापडामध्ये झाकून ठेवायच्या आहेत. त्याला वरतून कोरडं पडू द्यायचं नाही. कोरडं जर पडलं तर त्या फुलल्या जात नाही किंवा मग कडक होत नाहीत, नरम पडतात. ती एक काळजी घ्यायची आहे. आणि तळताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तेल खूप कमी तापलेलं नको आहे आणि आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित तेलाचं टेम्परेचर मेंटेन करून सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पुऱ्यासुद्धा खूप जाड लाटलेल्या नको हव्यात, नाहीतर मग त्या नरम पडू शकतात. त्याचप्रमाणे पीठसुद्धा छान मळलेलं असायला हवं आणि खूप सैलसुद्धा नको आहे पीठ. पीठ जर जास्त सैल असलं तर मग पुऱ्या नक्कीच नरम पडू शकतात. तुम्हाला अशा प्रकारे सर्व सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून
अशा प्रकारे पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत. नक्कीच तुमच्या पुऱ्यासुद्धा कुरकुरीत बनतील. आता मी तुम्हाला खूप साऱ्या पुऱ्या तळून दाखवत आहे. तर खूप कमी पुऱ्या फुलत नाहीत, पण जवळपास सर्वच पुऱ्या या छान फुलल्या जातात. अगदी काठापासून टम्म फुलतात. शॉर्टकटमध्ये पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी चिंच आहे ना 10 मिनिटांसाठी भिजत घातलेली आहे. आता ही चिंच जी आहे ना, ती मी स्वतःच फोडून स्टोअर केलेली आहे. त्यामुळे मी ती अशी भिजत टाकलेली आहे. तुम्ही बाहेरून चिंच आणलेली असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चिंच भिजल्यानंतर हाताने छान कुस्करून घ्यायची आहे आणि एका चाळणीने आपल्याला ती गाळून घ्यायची आहे. आता या चिंचेच्या पाण्यामध्ये गूळ घालून तुम्ही याला उकळी पण आणू शकता. पण इथे मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेला गूळ घालून मिक्सरला लावून घेतलेला आहे चिंचेचं पाणी. यानंतर आपण तिखट पाणी कसं बनवायचं बघूया. तर 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत. थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. एक आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आहे आणि हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. यानंतर थोडंसं पाणी घालून बारीक करायचं आहे. हे पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आपल्याला हवं त्या प्रमाणात. यानंतर ना यामध्ये आपल्याला 1 ते सव्वा चम्मच इतके ना भाजलेली जिरेपूड घालून घ्यायची आहे. यानंतर आता आपण यामध्ये ना मीठ घालून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे काळं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. आता इथे थोडासा हिंग आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्ध लिंबू आहे ना, ते यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे आपलं हे पाणी झालेलं आहे तयार. आता यामध्ये आपण जे गोड आंबट चिंचेचं पाणी बनवलं आहे ना, ते पण 2-3 चम्मच इतकं घालून घेतलेलं आहे, ज्यामुळे याला छान अशी चटपटीत टेस्ट येते. आता यामध्ये खारी बुंदी म्हणजेच फिक्की बुंदी घालून घेतलेली आहे आणि असं आपलं तिखट पाणी अगदी झटपट तयार झालेलं आहे. आता आपण गूळ आणि चिंच मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ना, त्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे, भाजलेली जिरेपूड घालून घ्यायची आहे, साधं मीठ घालून घेतलेलं आहे. यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. यामध्ये मी थोडासा चाट मसाला पण घातलेला आहे, ते शूट करायचं राहिलं. आता आपण आलू मसाला म्हणजेच पाणीपुरीमध्ये घालण्याची फिलिंग आहे ना, ती बनवून घेणार आहोत. इथे मी बटाटे उकडवून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये अगदी बारीक कट केलेला 1 वाटी कांदा घालून घेतलेला आहे. 1 वाटी उकडलेले हरभरे यामध्ये घालून घेतलेले आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर, त्याचप्रमाणे 1 चम्मच आहे ना लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, भाजलेली जिरेपूड यामध्ये घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे, ज्यामुळे याला छान अशी चटपटीत टेस्ट येते. तर अगदी कमी साहित्यामध्ये चटपटीत अशी फिलिंग आपण बनवून घेतलेली आहे. आता इथे ना बघा पाणीपुरी किती छान झालेल्या आहेत. अगदी कुरकुरीत अशा पुरी बनलेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मी एक फोडून पण दाखवते तुम्हाला. खूप कुरकुरीत पाणीपुरी बनतात. जितकं आपल्याला अवघड वाटतं तितकं नक्कीच या पुऱ्या बनवणं अवघड नाही आहे. आता मी इथे सर्व अरेंजमेंट केलेली आहे आणि अशा प्रकारे घरीच बनवलेल्या पाणीपुरीची अशा प्रकारे आम्ही पार्टी करत आहोत. तर इथे पहिल्यांदा पुरी घ्यायची आहे. त्यामध्ये छान आलू मसाला फिल करून घ्यायचा आहे. गोड आंबट पाणी घालून घ्यायचं आहे आणि तिखट पाण्यामध्ये बुडवून छान पुरीचा आस्वाद घ्यायचा आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे पाणीपुरी बनवा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करा. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही पाणीपुरी बनवल्या तर तुमच्यासुद्धा पाणीपुरी आहे छान कुरकुरीत होतील. आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून सांगा. चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.